सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे दिनांक 20 जानेवारीपासून ते मॅक्झिमम जे घटक आहेत जिल्हा आणि घटक त्याचे ग्राउंड त्याचं फिजिकल सुरू होत आहे. सो आज एक नवी मुंबईचं सुद्धा फिजिकलची जे टाइम टेबल आहे तिन्ही घटकांचं टाइम टेबल एकाच वेळी ॲट अ टाइम प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे. सो मुंबई पोलीसबद्दल असेल किंवा इतर जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांचे फिजिकल थोडंसं मागे राहिलेलं आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत. उद्या सकाळी त्याच्यावरती अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की मुंबई पोलीस सारख्या घटकांचं कधी फिजिकल चालू होणार आणि लेट होण्याची कारणं काय किंवा तारीख अंदाजित किती येऊ शकते, आतून इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे. सो अशा पद्धतीनं आताचा व्हिडिओ सांगतोय तुम्हाला की नवी मुंबईचं टाइम टेबल जे आलंय ते कुठून ते किती तारखेपर्यंत फिजिकल होणार आहे. जवळजवळ 20 तारखेपासून तर 16 फेब्रुवारीपर्यंतचं जे काय टाइम टेबल आहे ते आपल्या हाती आहे, लक्षात ठेवा. सो पूर्ण हा व्हिडिओ जो आहे पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर एक काम करावं लागतंय, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सो पूर्ण परिपत्रक विश्लेषण त्याचबरोबर टाइम टेबल सुद्धा मार्गदर्शन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे. तर बघा, पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई दिनांक 2/1/2026 रोजी हे आउट झालेलं आहे. प्रति पोलीस उपायुक्त विशेष शाखा नवी मुंबई. विषय बघा, पोलीस भरती सन 2024-25 करिता पोलीस बंदोबस्त नेमण्याबाबत. जसं की याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कोणतीही भरती असू दे, पोलीस बंदोबस्त असेल किंवा त्यातली जे काही यंत्रसामुग्री असेल ते अद्ययावत करण्याचं काम प्रत्येक डिपार्टमेंट करत असतं. सो त्यासाठी हा आहे. आणि याच्यासोबत त्यांनी एक टाइम टेबल सुद्धा आउट केलंय की कुठल्या तारखेला कोणते कोणते घटक होणार आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शिवाय ग्राउंडचं जे काही प्लेस आहे तो सुद्धा दिला आहे, म्हणजे ठिकाण सुद्धा याच्यासोबत दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की नवी मुंबई घटकातील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बॅट्समन या संवर्गातील 445 व पोलीस शिपाई चालक या संवर्गातील 82 रिक्त पद जे आहेत ते भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी दिनांक 20/1/2026 पासून पोलीस परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई येथे सुरू होत असून त्याबाबतचे तपशीलवार वेळापत्रक यासोबत जोडलेलं आहे. आता यांनी त्याच्यामध्ये ग्राउंडचं प्लेस जे आहे तो पण दिलेला आहे कळंबोलीला. सोबत पोलीस शिपाई जे काही बॅट्समन आहे यांची रिक्त पदे आहेत 442 पदांसाठी भरती होते आणि चालकसाठी एकंदरीत 82 पदांचं हे जे काही फिजिकल आहे ते सुरू होणार, लक्षात ठेवा. तरी सदर वेळापत्रकाप्रमाणे पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी करता आवश्यक असलेले बंदोबस्त नेमण्याची कारवाई आपल्या स्तरावर करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलंय तर संजय कुमार पाटील जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हा जे काही परिपत्रक आहे ते आउट झालं, लक्षात ठेवा. सो आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम टेबल कशा पद्धतीने बघूयात आपण. तर बघा, नवी मुंबई पोलीस रिक्रुटमेंट 2024-25 पोलीस कॉन्स्टेबल अँड बॅट्समन फिजिकल अँड ग्राउंड टेस्ट शेड्यूल त्याने दिलेलं आहे. बघा, सीपी जे युनिट असेल ते सीपी नवी मुंबईचंच युनिट आहे. पोस्ट बघा, पोलीस कॉन्स्टेबल पहिल्या दिवशी 20 तारखेला सुरू होते. पहिल्या दिवशी 1000 पोलीस कॉन्स्टेबल सुरू होणार, म्हणजे 1000 पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत मेल कॅन्डिडेट पुरुष जे आहेत मुले यांचं चालू होणार आहे. सुरुवातीला मुलांचं होतंय, नंतर मुलींचं होणार आहे. बघा, परत सांगतोय, 20 जानेवारीला मुलांचं 1000 मुलांचं ग्राउंड होते सकाळी 5 वाजता. नंतर 21 तारखेला 1500 पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई पदाचं होणार आहे, लक्षात ठेवा. जवळजवळ 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत 20, 21, 22, 23, 24 5 दिवस ही फिजिकल चालणार आहे. ह्याच्यामध्ये पहिला पुरुषच असणार म्हणजे मुलेच असणार आहेत. पहिल्या दिवशी 1000, दुसऱ्या दिवशी 1500, तिसऱ्या दिवशी 2000, चौथ्या दिवशी 2000 आणि 5व्या दिवशी 2000. अशा पद्धतीनं 24 तारखेला सकाळी 5 वाजेपर्यंत हे काही जे काही हे आहे कॉन्स्टेबलचं मुलांचं जे काही शिपाई पदाचं फिजिकल आहे ते सुरू होणार, लक्षात ठेवायचं. नंतर 25-26 तुम्हाला माहित आहे रिपब्लिक डे आहे आणि संडेला सुट्टी असेल. सोमवार रिपब्लिक डे आहे त्यामुळे 2 दिवस सुट्टी असणार, लक्षात ठेवा. त्यानंतर चालू होते 27 तारखेपासून परत फिजिकल चालू होते. परत 27 तारखेला पोलीस कॉन्स्टेबलच आहे आणि परत संख्या वाढवली आणि 2500 मुलांचं फिजिकल सकाळी 5 वाजता सुरू होणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर 28 तारखेला पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई प्लस बॅट्समन या दोन्ही घटकांचं चालू होणार आहे. दोन्ही घटकांचं सुरू होणार, लक्षात ठेवायचं. तर पोलीस कॉन्स्टेबल प्लस पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन असं 2069 जे काही मुले आहेत त्यांचं चालू होणार आहे. म्हणजे जवळजवळ PC पोलीस कॉन्स्टेबल 1284 आणि त्यामध्ये बॅट्समन मुले आज अर्ज किती आहेत बघा, त्यासाठी 573 त्या दिवशी 573 मुलांचं फिजिकल होणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जे काही 28 तारखेला फिजिकल आहे ते 2069 मुलांचं होणार आहे. नंतर परत 29 तारखेपासून मुलींचं चालू होतंय.
29 तारखेपासून मुलींचं फिजिकल चालू होतंय. पहिल्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबल महिला 1500 मुलींचं जे काही ग्राउंड आहे ते सुरू होणार, लक्षात ठेवायचं. त्यानंतर 30 तारखेला 1676 महिला उमेदवारांचं काय होणार आहे, फिजिकल होणार, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर पोलीस कॉन्स्टेबल जे असतील महिला 1531, त्याच पद्धतीनं पोलीस बॅट्समनसाठी 144 महिला आणि ट्रान्सजेंडर एकच आहे, त्याचं सुद्धा फिजिकल ह्याच मध्येच होणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे 30 तारखेला एवढ्या सगळ्यांचं फिजिकल होणार, लक्षात ठेवा. सो 31 तारखेला परत मेल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल, म्हणजे 31 तारखेपासून मुलांचं नवी मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते चालू होते, लक्षात ठेवा. ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी 1500 मुलं पहिल्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सकाळी 5 वाजता सुरू होणार आहेत, लक्षात ठेवा. नंतर संडे आहे, 1 तारखेला सुट्टी असणार, लक्षात ठेवा. परत 2 फेब्रुवारीपासून ड्रायव्हर कॉन्स्टेबल, नंतर 3 तारखेला ड्रायव्हर कॉन्स्टेबल, अशा पद्धतीनं जवळजवळ ड्रायव्हर कॉन्स्टेबलसाठी 10 तारीख, नंतर इकडे बघायला गेलं तर जवळजवळ 11, 12 तारीख, 13 तारखेपर्यंत ड्रायव्हर कॉन्स्टेबलचं ग्राउंड होणार, लक्षात ठेवा. म्हणजे 2 तारखेपासून ते जवळजवळ लास्टला 13 तारखेपर्यंत मुलांचं ड्रायव्हरचं जे काही ग्राउंड आहे ते चालू होणार, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 2 तारखेपासून ते पुढं जी काही संख्या आहे बघा, पहिल्या दिवशी 2000, दुसऱ्या दिवशी 2500, तिसऱ्या दिवशी 2500, चौथ्या दिवशी 2500 पर डे 2500 अशा पद्धतीने झालेला आहे. जवळजवळ शेवट जो आहे ड्रायव्हर कॉन्स्टेबल साठी 2778 13 तारखेला या मुलांचं फिजिकल होणार, लक्षात ठेवा. नंतर फिमेलचं बघा, फिमेल ड्रायव्हरचं जवळजवळ 14/2/2026 रोजी होणार आहे. 2500 महिला ज्या आहेत फिजिकलसाठी ड्रायव्हरसाठी त्यांचं जवळजवळ 14 फेब्रुवारीला फिजिकल होणार आहे. आणि मग ड्रायव्हर कॉन्स्टेबल दुसऱ्या दिवशी संडे आहे 15 तारखेला, 16 तारखेला एकंदरीत 2937 महिलांचं कॉन्स्टेबलचं जे काही फिजिकल आहे ते होणार, लक्षात ठेवा. सो एकंदरीत ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 20 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत जे काही कॉन्स्टेबल असेल, बॅट्समन असेल, त्याच पद्धतीनं ड्रायव्हर असेल, सेम पुरुष, महिला आणि ट्रान्सजेंडर ह्याचं सगळं वेळापत्रक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे सगळेचे सगळे विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. ह्याचं हॉल तिकीट कधी येतील, काय येतील वगैरे सगळं मार्गदर्शन उद्या सकाळीपासून तुमच्यापर्यंत यायला सुरू होतंय. सो ज्यांना हॉल तिकीटबद्दल मार्गदर्शन पाहिजे आहे किंवा कधी येणार, कशा पद्धतीने येणार, किंवा एकतर पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ काय आली की पहिल्या दिवशी किती होणार किंवा पर डे किती होतील आणि एकंदरीत त्याच्या पद्धतीनं किती अर्ज आलेत किंवा कशा पद्धतीनं अर्ज आले त्याची सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून कळाली असेल. सो अशा पद्धतीनं उद्या सकाळी नवी मुंबईचं हॉल तिकीट असेल किंवा ज्यांचे 20 तारीख आले त्यांचं फिजिकलचं हॉल तिकीट कधी येणार आहे उद्या सकाळी एकंदरीत तुम्हाला मार्गदर्शन होईल. त्याचबरोबर उद्या सकाळी जे की मुंबईसारखा जो विषय आहे, मुंबई पोलीस सारखे जे मोठमोठे विषय आहेत त्याला सुद्धा आपण हात घालतोय. उद्या सकाळी पूर्णपणे मार्गदर्शन तुमच्यासाठी करणार आहेत. सो एक विनंती करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं नवी मुंबई पोलीस भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर नवी मुंबई पोलीस भरती 2025 साठी कॉन्स्टेबल असू दे, ड्रायव्हर असू दे, बॅट्समन असू दे, कुठलाही घटक असू दे, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पोलीस भरतीची एक PDF बॅच तुमच्या समोर घेऊन आलो. याच्यामध्ये 15,323 प्रश्नांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस भरती स्पेशल प्लस तुम्ही इतरही जिल्ह्यातील घटकांची तयारी करत असाल, इतर जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची एक सगळ्यात मोठी आपण PDF बॅच घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्नसंचाचा समावेश आहे, लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत. जवळजवळ 2000+ पानांचा समावेश आहे. सोबत सगळेचे सगळे विषय क्लिअर केलेले आहेत. म्हणजे मराठी ग्रामर असेल, त्याचप्रमाणे मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल आणि घटक जेवढे असतील त्या घटकावर आधारित स्पेशल प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत. अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर 1986 पासून ते 2025 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न याच्यामध्ये आपण दिलेले, लक्षात ठेवा. या PDFचा उपयोग एवढा झाला की काल MPSC कंबाईनचा जो पेपर झाला ग्रुप बीचा, जवळजवळ 35+ प्रश्न ह्या PDF मधले होते. विचार करा, फक्त पोलीस भरती नाहीये, तुम्ही वनरक्षक देत असाल, MPSC देत असाल किंवा इतर जे काय देत असाल, सरळ सेवाच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन बिल सगळ्याच्या सगळं. सो त्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची ही PDF आहे. या PDF सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय. त्याच्यामध्ये 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्त्वाचा डायरेक्ट प्लॅन आहे. हा 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये आपण मोफत देतोय. सो हे PDF जे आहे 15,323 प्रश्नसंच प्लस 99 रुपयाचा डायरेक्ट प्लॅन, असं सगळं मिळून 700 रुपयाची PDF तुम्हाला नवीन वर्षावरती फक्त मिळते 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या प्राइसमध्ये तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये PDF भेटणार आहे. तुम्हाला फक्त एकच काम करावं लागते, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा,
व्हॉट्सअपवरती तुम्हाला लगेचच आपले स्टाफ जे आहेत ते रिप्लाय देतील आणि तुम्हाला ती PDF 5 मिनिटांमध्ये भेटून जाईल. सो ज्याला ही PDF हवी असेल त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी लक्षात घ्या, वेळ कमी आहे. आता बघता बघता फक्त 15 दिवस राहिलेत. विचार करा, हे 15 दिवस तुम्हाला यशावरती विराजमान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस असणार आहेत. सो वेळ न घालवता या 15 दिवसाचं मॅनेजमेंट करा, टाइम टेबल काढा, फिजिकल प्रॉपर करा. कोणत्याही पद्धतीने डिमोटिवेट होऊ नका. जसं की फिजिकल जवळ येत आहे तसं भीती व्हायला चालू होते, भीती वाटायला चालू होते. सो अजिबात न घाबरता फेस करा. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी फिजिकलसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि आपण इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.